सासूला शेतामध्ये बघितले दुसऱ्यासोबत. सासूला पण माहिती झालं की जावयाने तिला दुसऱ्यासोबत बघितले. नंतर सासू जावयासोबत शेतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सासू शेतामध्ये दुसऱ्यासोबत होती. तिला जाणवलं की कोणीतरी बघत आहे. तिची नजर झाडामागे उभे असलेल्या जावयाकडे गेली आणि ती थोडा वेळ शर्मिंदा झाली. जावयाने तिला दुसऱ्यासोबत बघितले होते. संध्याकाळी जेव्हा सासू घरी आली तेव्हा ती जावयासोबत नजर मिळवायला टाळत होती आणि जावाई 3-3 वेळा सासूसमोर येत होता. शेवटी सासू त्याला म्हणाली, जावाई, मला माहीत आहे तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे. तर अगोदरपासून जावई सासूच्या मागे लागला होता, पण सासू त्याला नेहमी दूर ठेवत होती. विलासची बायको नेहमी नेहमी आजारी राहत होती आणि शेवटी ती अशी बिमार पडली की तिला दवाखान्यात भरती करावं लागलं. विलास सासूकडे राहत होता 2 महिन्यापासून. एकदा त्याची वाईट नजर सासूवर पडली आणि तो सासूसोबत. सासू जावयाला म्हणाली, मी सासू आहे तुमची, जरा भानावर या आणि असा विचार सुद्धा करू नका परत. सासूने जावयाला खूप काही सुनावले होते. सासू तर जावयापासून आता दूरच राहत होती. विलासला सासरा नव्हता. त्याला वाटलं की सासू एकटीच आहे तर ती त्याला तसं काही. पण सासूने जावयाला सक्त ताकीद दिली होती की असा विचार सुद्धा करू नका माझ्याबद्दल. जावई पण आता सासूपासून दूर राहू लागला होता. एक दिवस तो अचानक शेतामध्ये गेला. त्याला सासू कुठेच दिसत नव्हती. अचानक त्याला सासूचा कुजबुजण्याचा आवाज आला आणि तो आवाजाच्या दिशेने गेला आणि तिथे सासूला दुसऱ्यासोबत बघून तो तर हैराण झाला. सासू दुसऱ्यासोबत शेतामध्ये. विलास एका झाडाच्या मागे उभा राहून सर्व काही बघत होता. सासूची नजर झाडामागे असलेल्या जावयाकडे गेली आणि तिला वाटले की जावयाने आता सर्व काही बघितले. घरी गेल्यावर जावई तिच्या समोर येत असे. तिला आता समजलं होतं की जावयाला तिच्याकडून काय अपेक्षित आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती जावयाला घेऊन शेतामध्ये गेली. सासू आणि जावई शेतामध्ये. ते दोघे आता रोज पण शेतामध्ये जात आणि तिथेच. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.